Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत त्यांचा मुलगा गीतेश राऊत जो की मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक आहे आणि त्यांच्या संपूर्ण राऊत कुटुंबावरती ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विनायक राऊत आणि त्यांच्या सुनेनं दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांवरती ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात राऊतांच्याच सुनेनं गिरिजा राऊत यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपींमध्ये भोंदूबाबाचाही सहभाग असून एका भोंदूबाबाला कापूरबावडी पोलिसांनी अटक देखील केलेली आहे. गिरिजा राऊत यांनी दाखल केलेल्या पोलीस तक्रारीत पती गीतेश राऊतांसह त्यांच्या कुटुंबावरती अनेक धक्कादायक आरोप केलेले आहेत. ते आरोप काय, मागील 8 वर्षात त्यांच्या कुटुंबात काय चालायचं आणि FIR मध्ये नमूद केलेले होम इन्सिमेशन काय आहे आणि राऊत कुटुंब सुनेचा कसा छळ करायचा हे पुढील काही मिनिटांमध्ये पाहूयात. नमस्कार, मी स्वानंद विकट, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे. विनायक राऊत, त्यांच्या पत्नी श्यामल राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश विनायक राऊत व चुलत सासरे आबा राऊत, फिरोज बाबा, काजी बाबा व हरिश्चंद्र घाटी या 7 जणांविरोधात ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात 10 जुलैला शुक्रवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा 2013 BNS 115(2) म्हणजेच जाणून बुजून दुखापत पोहोचवणे, तसेच BNS 318(2) फसवणूक आणि 351(2) म्हणजे धमकी आणि BNS 85 कौटुंबिक हिंसाचार अशी एकूण 6 कलम राऊत कुटुंबातील 4 सदस्य व अन्य 3 आरोपींवरती लावण्यात आलेले आहेत. विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊतनं दिलेल्या तक्रारीनुसार 2016 मध्ये एका विवाह संस्थेमध्ये नोंदणी केल्यानंतर राऊत यांचा मुलगा गीतेशचं त्यांची सून गिरिजाला स्थळ आलं. त्यानंतर राऊत कुटुंबासोबत गिरिजा यांच्या कुटुंबाचं लग्नासंदर्भात पुढील बोलणी सुरू झाली. त्यावेळी गीतेश हा विनायक राऊत यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे व विनायक राऊत हे दुसऱ्या पत्नीसोबत राहायचे अशी माहिती गीतेशच्या आत्या बहिणीनं गिरिजा यांना दिली. त्यानंतर लग्नाची बोलणी सुरू असताना सांगितलं की गीतेशची वाकुल्या 2 घरं आहेत. त्यानंतर लग्नाची बोलणी पूर्ण झाली. दोन्ही कुटुंबाच्या एकमतानं ठरलं की तुम्ही तुमच्या मोठ्या मुलीला जसं लग्नात केलं तसाच पाहुणचार या मुलीच्या देखील लग्नात करा. आमची राजकीय पार्श्वभूमी आहे, त्यामुळे मानपान कार्यक्रमाची आखणी करा, सगळं ठरलं. त्यानंतर 3 डिसेंबर 2017ला गिरिजा आणि गीतेश यांचा विवाह मुंबईतील बांद्रा BKC येथील पार पडला. त्यानंतर जर बघितलं आपण सदर लग्नाचा सगळा मानपान आमच्याकडून उत्तम रीतीने करण्यात आला असं गिरिजांनी म्हटलेलं आहे. लग्न होऊन आमची लग्नाची वरात बालवाडी वाकोला येथील झोपडपट्टीमध्ये गेली. त्यानंतर झोपडपट्टीत असलेल्या निवासस्थानावरून झालेल्या फसवणुकीवरून माझ्या पालकांनी म्हणजे गिरिजा यांच्या पालकांनी गीतेशला विचारल्यास त्यांना उर्मटपणे उत्तर देऊन झिडकारू लागला आणि त्यांनी सांगितलं की तू लग्न होऊन माप ओलांडून या झोपडपट्टीतल्या घरात आली आहेस तर तुझी तिरडी पण याच घरातून जाईल असं गीतेश यांनी गिरिजा यांच्या आईवडिलांना आणि गिरिजाला म्हटलं होतं. तसेच गिरिजाला जी की जॉब करायची लग्नाच्या पूर्वी तिला पती म्हणजे गीतेश राऊत यांनी जॉब सोडण्यास देखील सांगितलं. त्यानंतर त्यांनी असं पुढे म्हटलेलं आहे की एका RP ट्रान्सपोर्ट कंपनीत माझी कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यानंतर HDFC बँकेत सेव्हिंग्ज अकाउंट उघडलं. त्या अकाउंटमध्ये मोठमोठ्या रकमा येत जात होत्या. त्याबाबत गिरिजा यांनी त्यांचे पती गीतेश राऊत यांना विचारलं असता तू गप्प बस, तुला काय करायचंय असं बोलून सदर अकाउंटचे सर्व व्यवहार पती सांभाळत होता आणि RP ट्रान्सपोर्टची कर्मचारी असल्याचा एकही पुरावा गीतेश यांनी गिरिजा यांना दिला नव्हता. त्यानंतर गीतेश खर्चाला पगार म्हणून कॅशमध्ये काही पैसे त्यांना द्यायचा, परंतु RP ट्रान्सपोर्टची रक्कम किंवा पगार म्हणून दिलेली कॅश यातील कोणतीही रक्कम स्वइच्छेनं खर्च करण्याची गिरिजा यांना मुभा नव्हती असं त्यांनी या FIR मध्ये म्हटलेलं आहे. तसेच नोकरी करायची असल्यास घरी खानावळ द्यायची अशी दमदाटी करून आर्थिक खच्चीकरण केले आणि लग्नानंतर देवदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गिरिजा आणि गीतेश हे दोघंही हनीमूनसाठी उटी येथे गेले होते. त्यानंतर उटी येथे एकूण 6 दिवस ते दोघंही राहिले. गीतेश माझ्यासोबत शारीरिक संबंध न ठेवता माझ्यापासून दूर राहिला असं गिरिजा यांनी म्हटलेलं आहे. त्याबाबत मी त्यांना विचारलं की तू असा का वागत आहेस, तुझा काही प्रॉब्लेम आहे का? त्यावेळी त्यांनी मला मेंटल कनेक्ट होणं गरजेचं आहे असं गीतेश हा गिरिजा यांना म्हटलेला.
त्यानंतर शारीरिक संबंध लग्नात अजिबात महत्त्वाचे नाहीत. मला हनीमूनचा कंटाळा येतो असं बोलून मला टाळू लागला आणि लग्नात ओटीवरून मुंबईत आल्यानंतर गावी होणाऱ्या आमच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी सर्वजण हे राऊत कुटुंब मूळ गावी तळवंद मालवण येथे निघालो आणि त्यावेळी आम्ही पालीच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी थांबलो. त्यावेळी गितेश हा गाडीतून उतरून पुढे चालू लागला आणि मी साडी घातल्यानं अंगावर दागिने असल्यानं मला चालण्यास उशीर होऊ लागल्यानं त्याने मला सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांसमोर तुला कुठे घेऊन जायची तुझी लायकी नाही असं बोलून गलिच्छ भाषेत अपमानित केलं. त्यावेळेस प्रत्येक वेळी गितेश कधीही भांडण सुरू केल्यास आजूबाजूचा परिसर, भाषा, वेळ, काळ, माझ्या भावना याचा कसलाही विचार न करता त्यानं त्याचं मन शांत होईपर्यंत माझ्याशी वाद घातले आहेत, असं गिरिजा, जी की विनायक राऊत यांची सून आहे, तिनं असं एफ-आय-आर मध्ये नमूद केलेलं आहे. तिनं हा पूर्ण पोलिसामध्ये जबाब दिलेला आहे. आता त्यांची विनायक राऊत यांची जी पत्नी आहे श्यामल, त्यांनी असं म्हटलेलं आहे की गिरिजाने की माझी सासू म्हणजे श्यामल घरी असताना व म्हणजे गितेश हा घरी असताना, विनायक राऊत, गितेश राऊत हे दोघंही घरी असताना आणि ते घरी नसल्यानंतर पूर्णतः त्या वेगळं वागायच्या. म्हणजे त्यांच्या स्वभावामध्ये पूर्णतः बदल असायचा. प्रत्येक गोष्टीत मला टोमणे मारून माझ्या घरच्यांबद्दल म्हणजे गिरिजा यांच्या आई वडिलांबद्दल घालून पाडून बोलणं, मानसिक त्रास द्यायचं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता जर पुढे आपण बघितलं तर माझा पती म्हणजे गितेश राऊत हा मला मासिक पाळी कधी येईल याबाबत सर्व माहिती त्याच्या फोनवरती नोंद करून ठेवत होता व पुढची मासिक पाळी अमुक तारखेला येईल असा विकृतपणे वागत असायचा. तसेच त्याचे वडील म्हणजे विनायक राऊत हे खासदार असल्याने त्यांचे कोणते ना कोणते कार्यक्रम सतत चालू होते. त्यावेळी सदर कार्यक्रमाला अडचण नको म्हणून ज्या की विनायक राऊत यांच्या पत्नी आहेत श्यामल राऊत आणि गितेश राऊत हे दोघंही मला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्यास भरीस पाडत होते, असं देखील गिरिजा राऊत यांनी म्हटलेलं आहे. जर आपण पुढे बघितलं तर ज्या गिरिजा राऊत आहेत त्या म्हणतात की माझी मासिक पाळी दर महिन्याला लांबून मला त्रास होत होता. त्या संदर्भात मुंबई येथील विविध डॉक्टरांकडे तपासणीसाठी गितेश राऊत आणि त्यांच्या त्या गिरिजा राऊत त्यांच्या पत्नी हे दोघंही गेले असता त्यांनी मला धमकावून नेलं आणि त्यांना सगळ्यांना हेच सांगायचं की डॉक्टरांना की आमच्यात शारीरिक संबंध एकदम सुरळीत आहेत आणि आम्ही बेबी देखील प्लॅन करत आहोत. मी सतत गोळ्या घ्यायच्या गिरिजा राऊत त्यांनी मुंबईतील एका नामांकित डॉक्टरांना देखील दाखवलं आणि त्यानंतर कन्सल्ट केलं आणि मुंबई येथे त्यांनी त्यांचे गितेश राऊत गोळ्या न देण्याबाबत सूचित करण्यात आलेलं. म्हणजे हे जेव्हा बांद्र्यामधील एका नामांकित डॉक्टरकडे गेले तेव्हा गितेश राऊत यांनी गिरिजा राऊत यांना सांगितलं की आम्ही बेबी प्लॅन करत आहोत, आम्ही मासिक पाळी पुढे ढकलण्यासंदर्भात अशा कोणत्याही गोळ्या घेत नाहीत असं तू त्यांना सांग. आणि डॉक्टरांचं कन्सल्टेशन असं आलं की त्यानंतर तुम्ही ह्या मासिक पाळीच्या गोळ्या थांबवण्यासाठी पुढे ढकलण्यासाठी ज्या तुम्ही गोळ्या घेत आहेत त्या तात्काळ तुम्ही थांबवा असं डॉक्टरांनी या गितेश राऊत आणि गिरिजा राऊत यांना सांगितलं. त्यानंतर 2018 मध्ये गितेश राऊत आणि त्यांचा एक मित्र आणि त्यांच्या पत्नी हे दोघं जण दोन कपल म्हणजे हे चौघ जण ऑस्ट्रेलियामध्ये फिरण्यास गेले. त्यावेळी देखील गितेश राऊत हा गिरिजा राऊत यांच्या सोबत राहिला नाही आणि जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर शिवीगाळ आणि जबर मारहाण त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये देखील केली आणि त्यानंतर त्यांचं ऑस्ट्रेलियामध्ये जोरात भांडण देखील झालं आणि त्यांना उपाशी ठेवून मला वाईट वागणूक दिली, प्रचंड छळ केला असं गिरिजा राऊत यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं आपण 25 सप्टेंबर 2018ला गिरिजा राऊत यांना मासिक पाळी आल्यानंतर त्यांचे पती म्हणजे गितेश राऊत यांनी रुनवालच्या फ्लॅटमध्ये नेत असताना रस्त्यामध्ये पडलेला अर्धा नारळ, हळद कुंकू आणि इत्यादी पाहून मी खूप घाबरले. सदरची बाब श्यामल राऊतांनी म्हणजे विनायक राऊत यांना सांगितली आणि इलाज करण्यासाठी सासऱ्यांनी सर्वप्रथम मुस्लिम बाबा कुर्ला इथं बोलवला आणि रुनवालच्या फ्लॅटमध्ये त्यांचे पती म्हणजे गितेश राऊत, विनायक राऊत, श्यामल राऊत या चौघांनी पालकांच्या उपस्थितीत मुस्लिम बाबा एक बोलवला आणि तंत्रमंत्र फुकून राऊतांच्या देवावर बंधन आले आहेत असं सांगितलं आणि एक तंत्रमंत्र विद्या त्यांनी सुरू केली. त्यावेळी विनायक राऊत, त्यांचे गितेशचे वडील, गिरिजाच्या सासरे आहेत ते आणि त्यांच्या सासू श्यामल राऊत आणि हे सर्वजण उपस्थित होते. तेव्हा त्या पालकांच्या उपस्थितीमध्ये एक जो तांत्रिक त्यांनी बोलवलेला होता त्यांची आबांच्या अंगात वारं आलं आहे, देवीचा संचार येत आहे, येऊ घातलेला आहे असं त्यांना सांगितलं. आता त्यानंतर जर पुढे बघितलं गिरिजाची बाधा पूर्णपणे बरी होईपर्यंत गितेश आणि गिरिजामध्ये अजिबात शारीरिक संबंध नको असं त्यावेळी त्यांनी सांगितलं आणि त्यावेळी आबांना सदर बाधा कधी पूर्णपणे बरी होणार असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की काही एक समर्पक त्यांनी कोणतंही उत्तर दिलेलं नाही. त्यानंतर विनायक राऊत यांच्या सांगण्याप्रमाणे गितेश राऊत हा फिरोज बाबा कोलगाव सावंतवाडी येथे आहे
तिकडे त्यांना घेऊन गेले आणि त्यानंतर डोळे झाकून शांत बसायला सांगून माझ्यावर डोळ्यासमोर लिंबू कापून आणि त्यांच्या जी मानेवरती अघोरी उपचार केले. त्यानंतर काझी बाबा काड जे की राजापूर कारूड घाट येथील आहेत, त्यांच्याकडे देखील ते गेले. त्यांनी तर अंगाभोवती कात्रीनं कापल्यागत आवाज करकर फिरवला आणि हरिश्चंद्र घाडी यांनी तर नाणेली गाव जे कुडाळ तालुक्यात आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्यांनी काळ्या कणकेच्या बाहुल्या, लिंबू टाचणी, अंगारे, दुपारी, कच्च्या मांसाचे तुकडे, जिवंत कोंबडा, माझे डोक्याचे केस त्यांनी उपटले असं आणि गोमूत्र प्यायला सांगितलं असं त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जवळपास 3 बाबांकडे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी घेऊन गेलेले. एकदा मुंबईतील कुर्ल्याच्या फ्लॅटवरती एक अघोरी विद्या झाली. त्यानंतर त्यांनी हरिश्चंद्र घाटी, त्यानंतर काझी बाबा जे की राजापूर येथील आहेत, त्या दोघांकडे गेले आणि त्यानंतर गिरिजा यांच्यावरती अघोरी कृत्य केली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर जर पुढे आपण बघितलं तर गिरिजांच्या आईवडिलांनी पूर्णतः विरोध केला असता देखील अघोरी विद्येची भीती घालून तुमच्या मुलीला बरं वाटावं म्हणून, तिला मूल व्हावं, तिचे चांगलं व्हावं म्हणून हे सर्व उपचार चालू आहेत असं राऊत कुटुंबियांना गिरिजा यांच्या कुटुंबाला सांगितलं. त्यानंतर गिरिजा असं म्हणतात की त्यांचे पती गितेश यांनी सर्व पर्याय डावलून IVF पद्धतीला, होम इन्सिमेशन या प्रक्रियेला स्वतःच घरी करण्यासाठी त्यांच्यावरती दबाव टाकला. मी त्यास विरोध केला असता त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली आणि या सगळ्या विचित्र वागणुकीला वैतागून त्यांच्या पालकांनी सासऱ्यांची भेट घेतली. म्हणजे गिरिजांच्या आई वडिलांनी विनायक राऊत यांची भेट घेतली आणि सदर जो काही प्रकार घडतोय त्याची थेट माहिती त्यांनी विनायक राऊत यांच्या कानावरती घातली. त्यावर विनायक राऊत यांचं म्हणणं होतं की आजपर्यंत शारीरिक संबंध आले नाहीत आणि कारण त्यांची तशी वातावरण निर्मिती झाली नाही. मी कणकवलीला एका ठिकाणी टेस्ट ट्यूब बेबीची सगळी चौकशी करून आलो आहे. या दोघांना टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेने आधी मूल होऊ दे आणि शारीरिक संबंधाच्या विषयावर हे दोघे नंतर एकत्र येतील आणि बोलतील. सर्व डॉक्टरी इलाजांमध्ये विनायक राऊत हे डॉक्टरांना भेटून यायचे, डॉक्टरांना मॅनेज करायचे आणि त्यांना पाहिजे त्याप्रमाणे सल्ला देण्यास ते भाग पाडायचे असा आरोप देखील गिरिजा राऊत यांनी त्यांचे सासरे विनायक राऊत यांच्यावरती केलेला आहे. या सगळ्यावरून त्यांच्या लक्षात आलं की गितेश राऊत आणि त्यांच्या परिवारानं सर्व परिस्थितीची पूर्ण जाणीव असून देखील मुद्दाम त्यांचा घात केला आहे, फसवणूक केली आहे असं गिरिजा राऊत यांच्या लक्षात आलं. त्यानंतर शारीरिक संबंधावरती गितेश राऊत यांचं म्हणणं होतं की फक्त आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल लोकेशनलाच जाऊन सेक्स ते करू शकतात. भारतात सेक्स करायला ते कम्फर्टेबल नाहीत. शारीरिक जवळीक साधल्यास मला ते दूर लोटायचे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तो मुलगा नाजूक होता असं देखील गिरिजा राऊत यांनी त्यांचे पती गितेश राऊत यांच्यावरती आरोप केलेला आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर तुला अक्कल आहे का, मला असा तू हात का लावतेस, अशा पद्धतीचे त्यांनी सर्व जे काही त्यांचं संभाषण होतं ते पूर्ण FIR मध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. त्यानंतर जर त्यांनी भरपूर असा मुंबईतील आणि त्यांच्या कोकणातील घरी काय घडलेलं आहे ते पूर्ण त्यांनी संभाषण देखील ह्या FIR मध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. त्यानंतर पुढची एक तारीख आहे 3 डिसेंबर 2017 ते आजपर्यंत, म्हणजे काल त्यांनी FIR दिली तोपर्यंत गितेश राऊत यांनी लग्न जुळवताना त्यांचा वाकुळा येथील बंगला असल्याची खोटी माहिती देऊन लग्न जुळवण्यासाठी त्यांनी रुणवाल सिंपणी येथे फ्लॅट आहे हे पूर्ण त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर लग्न झाल्यापासून जवळपास 2018 पासून ते आजपर्यंत ते महाराष्ट्र, उटी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, नॉर्वे अशा अनेक देशांमध्ये ते फिरायला गेले असता देखील त्यांचे शारीरिक संबंध ठेवले नाहीत आणि त्याबाबत विचारणा केल्यास त्यांनी सातत्यानं शिवीगाळ आणि मारहाण केली असं गिरिजा राऊत यांचं म्हणणं आहे. त्यानंतर गिरिजा राऊत पुढे म्हणतात की त्यांनी या सर्व संदर्भात विनायक राऊत आणि त्यांच्या सासू श्यामल राऊत यांसंदर्भात त्यांना विचारणा केलीस. गितेश यांचे जे काही त्यांच्या सोबतचं संभाषण असेल, त्यांची वागणूक असेल, त्या संदर्भात त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी सातत्याने शिवीगाळ करून मारहाण केली. या उलट माझ्यावर बाहेरची बाधा झाली असं कारण करून त्यांचे सासरे जे विनायक राऊत आहेत त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांचे गावाकडील चुलत सासरे या दोघांनी मिळून जे की विनायक राऊत आणि त्यांचे सासरे त्यांच्या सांगण्यावरून फिरोज बाबा, जे काझी बाबा आणि हरिश्चंद्र घाडी या तिघांनी त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची अघोरी कृत्य केली असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच श्यामल राऊत यांना माहीत असूनही त्यांनी गितेशचे माझ्यासोबत लग्न लावून दिले आणि सासू श्यामल राऊत यांनी त्यांच्या घरातील जेवण, देवपूजा इतर बाबींवरती मानसिक त्रास देऊन मासिक पाळी पुढे करण्यासाठी सातत्यानं गोळ्या घेण्यासाठी दबाव त्यांच्यावरती आणला असं त्यांनी म्हटलेलं आहे. तसेच त्या पलीकडे जर बघितलं, वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करत असताना ती इलाज नाकारून मला होम इन्सिमेशन हा पर्याय करण्यावर दबाव टाकून मला खूप त्रास दिला असं देखील गिरिजा राऊत यांचं म्हणणं आहे.
त्यांनी एकूण तर ही काल कासारबावडी पोलीस ठाण्यामध्ये एफ-आय-आर दिलेली आहे. राऊत कुटुंबातील 4 सदस्य आणि अन्य 3 बंधुबाबांवरती पूर्ण त्यांचं नाव एफ-आय-आर मध्ये घेतलेलं आहे. त्यांच्यावरती कौटुंबिक हिंसाचार, जादूटोणा कृत्य आणि अघोरी कृत्य आणि त्यांची फसवणूक केली अशा संदर्भात त्यांचे आरोप आहेत. आता या प्रकरणात विनायक राऊत कुटुंबाची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. विनायक राऊत यांनी म्हटलं आहे की कुटुंबावरील आरोप खोटे आहेत. गीतेशचे लग्न झाल्यानंतर त्यांची पत्नी 3 वर्षांपासून सोबत राहत नाही. 2018 ते 2022 पर्यंत अघोरी कृत्य केले जात होते असं त्यांनी म्हटलंय. आई वडिलांना बाबा बुवाकडे घेऊन जाताना यायचे असं ती म्हणते. असे प्रकार होते तर तेव्हाच तक्रार का केली नाही असं विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे. आज 2026 मध्ये ते तक्रार करतात. त्यातूनच दिसून येतंय की यामध्ये काहीतरी काळबेर आहे. हे प्रकार होताना आई वडील सोबत असायचे. गिरिजानं असं म्हटलेलं आहे. आई वडिलांच्या संरक्षणात असताना अघोरी प्रकारावर तक्रार का केली नाही असा देखील सवाल राऊत यांनी उपस्थित केलेला आहे. आता डिवोर्सची याचिका गेल्या महिन्यात दाखल केली आहे. त्यात तडजोड करावी यासाठी दोन्ही वकिलांची बैठक झाली. राऊत यांनी म्हटलंय की सर्व आरोप खोटे आहेत. आता एकूण तर विनायक राऊत यांचं कुटुंब आणि त्यांच्या सुनेनं केलेल्या आरोपानंतर अडचणीत आलं आहे. आता या संपूर्ण प्रकरणात पुढे काय घडतं, कायदेशीर बाबी काय समोर येतात, या सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.